तक्रार दाखल केली, काय सांगाल? मी काही तक्रार दाखल केलेली नाही। कालच्या दिवशी त्या बूथ क्रमांक काय बूथ नंबर ते जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे 5-7 बूथ आहे, त्या बूथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे 5 नंबरचं बूथ, त्या बूथवर काहीतरी चाललं होतं। मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते, जाताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो, तर तिथे 2 लोकांमध्ये चाललं होतं, मी अटकला आणि ते त्यांना बाजूला केलं। रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहित पडलं। त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली, तर माझा माणूस ज्या 2 लोकांमध्ये अमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे, तो हिस्ट्री रीडर आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे आहे। याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता। आणि जहांगीर खान त्याचा भाऊ, जो भुसावळचा मतदार आहे, भुसावळमध्ये राहतो, भुसावळमध्ये सॉरी जळगावचा मतदार आहे, जळगावमध्ये राहतो, जळगावमध्ये त्याचं वास्तव्य आहे, वास्तव जळगावमध्ये आहे। तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे। तो स्वतःही तिथे कंटिन्यू बूथवर होता। बूथवर जर आपण बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल। काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या, रक्षाताई, आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला। पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही, कोण पण पोलीस स्टेशनला येऊ शकतो, कायद्यानुसार गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो, तो काय असेल नसेल पोलीस चौकशी करतील, तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल। पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला, त्याला मारहाण झाली, उलट त्याच्या विरोधात त्याला मारहाण झाली, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला, त्यालाच आरोपी केला। त्याला आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता, सीसीटीव्ही मध्ये कुठेच ते दिसत नाहीये, सीसीटीव्ही मध्ये असताना कुठे भांडण करणं दिसत नाही, अशा लोकांनाही आरोपी केलं, पण हरकत नाही, ते तपासात निष्पन्न होईल। सीसीटीव्ही फुटेजचे त्याच्यामध्ये आहे ती निगराणी, त्याच्यावर लक्ष होईल। पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिर्याद त्याला मारहाण केली एकाने, त्याला इथून हकलून दिला, त्याला तिथे शिवीगाळ करताना सार्वजनिक शिवीगाळ तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू, अशा पद्धतीत तो आता डीवायएसपी साहेबांसमोर पीआय साहेबांसमोर तो सांगतोय। तशा संदर्भात मी एसपी साहेबांनी सांगितलं, आता डीजी मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे। आज इथे फक्त पोलीस स्टेशनला यायचं, मोठे मोठे पद घ्यायचे, मंत्रिपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं, हा जो प्रकार 2-2, 3-3 वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतोय, खऱ्या अर्थाने या प्रकाराची मी आता विचारपूस करायला आलो होतो। आणि अशा दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल, तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या, जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन, त्यांचे ते वाहनं घेऊन, पोलीस वाहनं घेऊन, सायरन वाजवताना अशा मध्ये फिरता येते। ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे, तशी तक्रार करणार। त्यांचं मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही, मतदार यादीत नाव नाही, तरी मी बूथ मध्ये फिरत होत्या, बूथ मध्ये 100 मीटरच्या प्रिमायसेस मध्ये फिरत होत्या। हे कायद्याला धरून आहे का? मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोक वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कसेही मुक्ताईनगरमध्ये इतक्या चक्रा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा। हे सांगता मी 100 गाड्या घेऊन फिरतो, अरे मतदार होते इकडचे तिकडचे लोक आणले, मग का त्यांचं काय कोण कुठलं होतं? जे मतदार होते ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते। पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना, तुम्ही मंत्री असताना मंत्रिपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरेवाल्या 2-2 गाड्या घेऊन फिरता, मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते, डीवायएसपी महोदय त्यांच्या मागे खूप वेळ फिरत होते, कारण मी त्याची रेकॉर्डिंग केली, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची आली। अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांवर होईल, ग्रामीण भागातल्या लोकांवर त्याचा काहीतरी प्रभाव होईल आणि मतदान इकडे तिकडे होईल, अशा पद्धती सगळ्या ऍक्टिव्हिटीज केंद्रातली राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेल्या आहे, तरी त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही। आणि परत उलटे आपले बोंबा आहेच की असं आहे तसं आहे, याला माझाला त्याला माझ कोणाला आला दिसतोय ना, माझाने कोण फिरतोय दिसतोय। सगळी घटना म्हणजे गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, किरकोळ वाद झाला तर मोडला गेला पाहिजे, तर ते थांबवला पाहिजे, शांत केला पाहिजे, चौधाऱ्याचं वातावरण राहिलं पाहिजे, हा धंदा आपला। आपण मुक्ताईनगर पोस्टमध्ये बेकायदा एवढं मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो, बेकायदा इतके जमाव आणतो, इतका जमाव होतो, रात्रभर पोलीस स्टेशन वेठीस धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो। हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणारे का यार देशामध्ये? या देशाचे मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्यांचं आयुष्य अंधारातच आहे। आणि वरतून बोलायचं, तुम्ही 1-2 चक्कर मारली, तुम्ही कॉर्नर बैठका घेतल्याचे बरोबर आहे, तर तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण काळ जर यांचे सीसीटीव्ही उचलले, सॉरी यांचे सीडीआर उचलले,
तर पूर्ण वेळ मुक्ताईनगर मध्ये गल्ली बोडामध्ये यांचा प्रोटोकॉल घेऊन 2-2, 3-3 पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन ते सायरन वाजत असे फिरत होते जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे. असं भीतीपूर्ण भयावह वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असे ते तसे. त्यामुळे मला असं वाटतं की या देशामधल्या नेतृत्वाने बिन अशा मंत्री कसे करू शकता, अशामध्ये जनतेवर कसा प्रभाव टाकू शकता, हाही मला असं वाटतं शोधण्याचा वेळ आता आलेला आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी की काल पोलिसांनी तुमच्यावरती फिर्याद घेतली नाही, हो, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काही म्हणणे नाही. त्यांना कायद्याने जे अपेक्षित असेल ते होईल. ठीक आहे, मी गुन्हा दाखल करणे किंवा या गोष्टी संदर्भात चर्चा करत नाही आहे. तिथे जर काहीतरी चुकीचं मी केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल निश्चित झाला पाहिजे. पण मी चुकीचं नाही केलं असेल तर कसं गुन्हा दाखल झाला पाहिजे? चंदू भाई तुम आगे बढ़ो. सेनेचे आमदार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. मी हे इतकं आता सांगितलं, आपल्याला दहशत कोण निर्माण करताय, गाड्या कोण घेऊन फिरतोय, 5-5, 7-7 गाड्या पोलिसांच्या घेऊन फिरून कंटिन्यू चक्रा कोण मारताय. एक गावात चक्कर मारून गावाची परिस्थिती पाहिली असती आणि तुम्ही एका ठिकाणी बसून जर निवडणूक हँडल केली असती तर आम्हालाही वाटलं असतं की निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत काम करताय. पण आता दहशत कोण माजत होतं, याला दहशत म्हणतात. गावामध्ये त्या गल्लीत फिरणे, बुथवर काय चाललंय पाहणे किंवा कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय, कोणाला काय लागतं, कोणाला पाणी लागतं, कोणाला रेडिओवर लागतो हे पाहणे, हे चूक आहे का? आणि मी आमदार म्हणून नाही, मी कार्यकर्ता म्हणून पण हेच करत होतो. आणि मी आमदार आहे गावाचा, त्या मतदारसंघाचा, तर मला तसं फिरण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी कुठेच कायदा मोडलेला नाही. मी कुठे 100 मीटरच्या आत गेलो नाही. कोणत्याच बुथवर मी 100 मीटरच्या आत किंवा बुथवर गेलो जिथे माझं मतदान होतं. संध्याकाळी मी आणि माझी फॅमिली जाऊन मतदान केलं. तिथे तुम्ही सगळे पत्रकार आले, तुम्ही माझी बाईट घेतली, मी तिथून निघत होतो. निघत असताना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एका बुथवर ही भानगड चालू होती. ती भानगड बंद तोडण्यासाठी तिथे गेलो आणि याचे पण अनेक पुरावे तुमच्या माध्यमांजवळ पण आहे. आणि सीसीटीव्हीच्या त्या फुटेजवर त्या रूमच्या बाहेर एक सीसीटीव्ही लागलेला होता, त्या सीसीटीव्ही मध्ये पाहायला भेटेल. फक्त चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं आणि सामान्य आणि निरपराध लोकांना याच्यात गवायचं आणि त्याच्यामध्ये आरोपी करायचं फक्त तुमच्या जो पॉवर्स आहे म्हणून हा धंदा पूर्वपारपासून यांच्याकडून होत आलेला आहे आणि आताही तो चाललाय. त्यामुळे याला काही भीक घालणार, याच्यासाठी न्यायालय, आमच्यासाठी महाशय न्यायालय. भाऊ, या संदर्भात त्यांनी तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे, या संदर्भात निवडणूक आयोग व मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार करणार आहेत असं रक्षा. मी आचारसंहितेचा भंग केला असता तर मी तुम्हाला सांगतो, मी 100 मीटरच्या आत प्रवेश केलेला आणि मी हे सांगतोय. आणि त्यांना तक्रार करायला कोण थांबवलंय का? तक्रार मोटरसायकलवरती आलेले सराईत गुन्हेगार असल्याचं एकनाथ खडसे त्यांच्याकडे त्यांची हिस्ट्री असेल ना. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे? तेवढे गुन्हे एकनाथ खडसे म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. दिन 2 गणित 137 करोड रुपये चोरलंय. हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत. काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा दागदावशाहीमुळे समोर आलेले नाही. पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला 509 सारखा गुन्हा दाखल, म्हणजे 509 संस्था होत मला आता नाही. TNS कायदा नाही, TNS कायदा याच्यापूर्वीचा जो कायदा CRPC IPC 509 त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमनियाताईंच्या संदर्भामधला. म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे? काय गुन्हेगार सांगतो लोकांना? पोलिसांशी काही चर्चा झाली का तुमची? काय मी फक्त पोलिसांना हे विचारायला होतो कालच्या दिवशी माझ्या म्हणजे या माणसाची फिर्याद का घेतली नाही एवढंच मी पोलिसांना विचारायला होतो. ते आले इथे कोण त्याला मारहाण करतोय, इथून त्याला हुसकून लावतोय, हकलून लावतोय आणि अशा पद्धतीमध्ये एखादा गट इथे तो 2-4 लोक जमवता, बेकायदा जमवतो आणि त्याची गुन्हा दाखल होतो. मंत्री येतात, मंत्र्याच्या तबात गुन्हा दाखल, सामान्य माणसाची गुन्हा दाखल होणार आहे की नाही हे विचारासाठी मी आज इथे आलो होतो. पोलिसांनी सांगितलं मी आता SP साहेबांशी बोललोय, पोलिसांनी सांगितलं मी गुन्हा दाखल करू. भाऊ, पोलीस प्रशासनावर काही पद्धतीने काल मोटरसायकल घेऊन फिरलेत आणि शक्ती प्रदर्शन केलं, दबाव टाकला, अशामुळे कालचं जे मतदारांची टक्केवारी कमी झाली असं विचारणारा प्रश्न. माझं एक मत आहे, तुम्ही मतदारांनी टक्के घसरणी म्हणताय तुम्ही काय करत होता पूर्ण गावामध्ये फिरून? तुम्ही गावातली कोणता गल्ली कोणता एरिया होता की तुम्ही सोडला नाही? तर तुम्ही एकटा नव्हता. राष्ट्रवादी भाजपाची सुमोट म्हणजे ओरिजिनल भाजप नव्हतं, भाजपाची एक ब टीम आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फिरत होती. तुमच्या मीडियाने पण पाहिलेली आहे. आणि पोलिसांवर 100% दबाव आहे. पोलीस दबावात काम करताय. मंत्री येऊन इथे बसता, मंत्र्यांनी इथे येऊन बसून गुन्हा दाखल करणं मला असं वाटतं या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विजनला मान्य आहे असं मला वाटत नाही. मोदी साहेबांच्या विजन मध्ये
या देशामध्ये सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाची तक्रार घेतली जाईल आणि श्रीमंत ते श्रीमंत माणसाची तक्रार घेतली, राजकारणाची तक्रार घेतली जाईल, सर्वसामान्याची तक्रार घेतली जाईल. असं जर तुम्हाला कायद्यावर विश्वास असेल तर तुम्हाला पोलिसांना वारंवार याची गरज नाही. तुम्ही पोलिसांना फोन करून तशा पद्धतीच्यावर हे केलं पाहिजे असं मला वाटतं. या संदर्भात आपण पण गृहमंत्र्यांची भेट घेणार का? आपण पण गृहमंत्र्यांची भेट घेणार का या संदर्भात? मला गृहमंत्र्यांवर देशाच्या कायद्यावर 100% विश्वास आहे. मला भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा वाटेल मला तेव्हा मी आता अधिवेशनाच्या दरम्यान गृहमंत्री महोदयांशी बोलणार किंवा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार, ते तर मी तेव्हा करणार आहे. पण मला असं वाटतं की देशातला कायदा हा सार्वभौम कायदा आहे आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी जो आहे तो सगळ्यांसाठी आहे आणि एका कायद्याने सगळ्यांना घेऊन चालले जाईल. त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर असं काही खूप जास्त कोणाची भेट घेण्याची आवश्यकता. चंद्रकांत पाटलांमुळे मुक्ताईनगरचा जो विकास आहे त्या विकासाची कामं जी आहेत माझी ती थांबवण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेना सांगून माझी, जरी मी खासदार असेल तर इथली कामं माझी थांबवण्यात आली असा आरोप देखील केलेला आहे. मी परवा सांगितलं तुम्हाला, मी आमदार 6 वर्षापासून आहे, त्या 12 वर्षापासून खासदार आहे. 12 वर्षापासून खासदार आहे तर 6 वर्ष मी आमदार असताना कामं थांबत होतो का? 12 वर्ष त्यांना कामं थांबवण्यासाठी कामं बंद करा. 6 वर्षाला आमदार होऊन 12 वर्ष तुम्ही मंत्री 3 वर्षापासून, तर एका मंत्र्याचे कामं जर आमदार थांबत असेल तर मंत्री किती कुछ कमी आहे. आणि हिच्यात चिटिंग नाही पाहिजे काय माहित नाही, राज्याचं मला माहित नाही, पण मुक्ताईनगर मधला शिवसेना आणि भाजपची युती आता मात्र पुढे राहणार नाही. कोण म्हणतो असं? ते कोण आहे? कोण आहे ते? कोण आहे ते असं म्हणणार आहे? असं त्यांच्या रिस्टर जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर करावं, रिस्टर प्रदेशाध्यक्षांनी डिक्लेअर करावं. आम्ही त्या गोष्टीला यंदा कोण स्थान देत आहे? एक खासदार आहे, साध्या कोथडीच्या आणि मुक्ताईनगरच्या खासदार आहे. राज्याच्या नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाही असं मला वाटतं. या निमित्ताने मी सांगतो, मुक्ताईनगरच्या बाहेर काहीच केलं. रुर्बन योजना फक्त 6 गावांमध्ये आलेली आहे, फक्त 6 गावांमध्ये, जी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघात गेली पाहिजे. आणि हे बोलताना शब्द वापरता आतापर्यंत मी सन्माननीय ताईंचा खूप जास्त आदर करतो, आजही करतोच आहे. पण काल त्यांनी माज शब्द काढलाय. माज कशाला असतं? काल कशाला म्हणतात? तू काल लोकांनी पाहिलेला आहे. माज कसा असतो तो काल लोकांनी पाहिला आहे. आणि चंद्रकांत पाटील कधीच माझ्या माता भगिनी संदर्भात का अशा नेत्यांबद्दल चुकीचं बोलत नाही, पण त्यांनी त्यांचे शब्द जपून वापरावे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यम करतोय. भाऊ खडसे म्हणताय की आमदारांना गुर्मी आलेली आहेत, मी निवडणूक आयोगाकडे तक्रार. अरे आमदारांची गुरुमी निवडणूक काय करू शकतो? तुम्ही आहे ना म्हणा, तुम्ही कालची गुंडगिरी संपवण्यासाठी खाली उतरले होते ना, तुम्ही सांगतो आमदाराची गाडी जोडून गेली, हीच गुंडशाही. आता गाडी ओव्हरटेक करणे म्हणजे गुंडशाही असेल तर त्यांच्या गुंडशाहीची एक व्याख्याच काढली पाहिजे काय काय तर. आणि ते जे गुंडशाही करता, लोकांना एकतर्फी बोलता, वाईट बोलता, अश्लील बोलता, त्याचं काय? आमदारांच्या मागे असलेल्या गाड्यांमध्ये हत्यारं देखील होते असं नाही. मग आता हत्यारं होते तर कालच्या दिवशी पोलीस बरं त्यांचा सीडीआर जर तपासला, काल त्यांचा सीडीआर तपासला, पीआय साहेबांना, डीवायस साहेबांना, एस किती फोन केले हे जर चेक करायचे. पण तेवढ्या फोन मध्ये यांनी त्यांना का सांगितलं नाही की बाबा गाड्या तपासा, हत्यार तपासा. आता हत्यार कशाला म्हणता हे बी चेक करावं लागेल. उद्यापासून आता मोटरसायकल फिरायचं नसेल आम्हाला, त्यांना एक आचार पण आम्ही पाय फिरू. भूमिका काय असणार आहे तुमची? तुमची भूमिका काय आहे पुढची? आता तुम्ही गुन्हे दाखल करणार का समोर? मी गुन्हे दाखल करायचे, फिर्यादी गुन्हे दाखल करतोय, फिर्यादी गुन्हे दाखल करेल, कायद्यानुसार जे असेल ते होईल. माझी पुढची भूमिका पुढे पहा ना, आता कशाला धाव पाहत आहे, पुढच्या पुढे पाहू. निवडणूक आयोगाकडे आपण माझी पुढची म्हणजे निवडणूक आयोगाला मी माझ्याकडे आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये काही लोकांनी म्हणजे कायदेशीर लोकांनी मला एक पत्र टाकलेलं, काल रात्री उशिरा मला पत्र टाकलं होतं. या पत्रामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे, तुम्ही जर याच्यामधला मुद्दा वाचला त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला अशा पद्धतीची त्या गाड्या घोड्या घेऊन फिरता येणार नाही. गैरवापर या सुरक्षेच्या किंवा सरकारी वाहनांचा वापर केवळ अधिकृत निवासापासून कार्यालयावरून प्रशासकीय प्रवासापर्यंत केला जाऊ शकतो. निवडणूक प्रचार सहकारी वाहने, कर्मचारी व इतर सरकारी यंत्रणेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. हे निवडणूक आयोगाचं पत्र आहे मंत्र्यांना त्यांच्या प्रोटोकॉल वापरण्यासंदर्भात. आणि इथल्या मंत्र्यांनी दिवसभर तो प्रोटोकॉलचा गैरवापर केलेला आहे असं मला वाटतं. बूथवर गेलेला आहे, बूथच्या त्या 100 मीटरच्या आत गेले आहे, पत्रकार परिषद तिथून घेतलेली आहे.